वर्ग दुसरी, विषय मराठी, पाठ 26वा, मांजरांची दहीहंडी. एक होती आजीबाई, तिची एक नात होती. दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा होता साळोबा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना लोणी मिळवायचे होते. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. मग बोकोबाने बोलवले सोकोबाला. सोकोबाने हाक मारली काळोबा आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार. तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक उभे राहू. झाले, बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली. पलीकडे माधुरी झोपली होती. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत, समोर मांजराची दहीहंडी. तिला खूप मजा वाटली. तिने इकडे तिकडे पाहिले, तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजराची दहीहंडी पाहून घे. मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली. धन्यवाद.